अमृत महोत्सव ही व्याख्यानमाला। आजादी का अमृत महोत्सव। आजादी का सफर आकाशवाणी के संग। आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत आज आपण मराठी साहित्य, राष्ट्रवादी जाणीवा आणि भारतीय स्वातंत्र्य लढा याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातल्या महिला अभ्यासिका केंद्रातले सहाय्यक प्राध्यापक भगवान फाळके यांच्याकडून। स्वातंत्र्यपूर्व काळात आधुनिक मराठी साहित्याकडे बघितलं तर त्यातून कशा प्रकारे राष्ट्रवादी जाणीवा दिसून येतात याविषयी सांगत आहेत भगवान फाळके। एखादी साहित्यकृती ही ज्या काळात लिहिली जाते त्या काळाचे संवेदन तिच्यातून स्वाभाविकपणेच व्यक्त होते। यावरून आपल्याला असे म्हणता येईल की साहित्यकृती ही एक प्रकारे तिच्या काळाची अभिव्यक्तीच असते। काळाचा जो युगधर्म असतो तो त्या काळातील साहित्यातून व्यक्त होत असतो। या दृष्टीने विचार करता भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात स्वातंत्र्याची प्राप्ती हा युगधर्मच होता। या संदर्भात स्वातंत्र्यपूर्व काळातील आधुनिक मराठी साहित्याकडे बघितले तर त्यातून स्वाभाविकपणेच राष्ट्रवादी जाणीवा व्यक्त झालेल्या दिसून येतात। स्वातंत्र्यपूर्व काळात वैचारिक निबंध, कविता, कथा, कादंबरी, नाटक आणि ललित निबंध, प्रवास वर्णने अशा विविध साहित्य प्रकारांमधून जे लेखन झाले त्यामधून भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या प्रतिक्रियाच उमटलेल्या आपल्याला दिसून येतात। तसे बघता राष्ट्रवाद ही एक प्रकारे आधुनिक संकल्पना आहे ज्यामध्ये राष्ट्राला आणि राष्ट्रभूमीला आदर्श मानलेलं असतं। 19व्या शतकातील भारतीय समाजात ब्रिटिशांमुळे सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया सुरू झाली। या प्रक्रियेला समाजातील विविध घटकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या। या प्रतिक्रियांमधूनच भारतातील राष्ट्र आणि राष्ट्रवाद विषयक धारणा ह्या आकार पावलेल्या दिसून येतात। ब्रिटिशांनी भारतीयांचं वासाहतिक शोषण चालवलं होतं। शिवाय भारतातील ब्रिटिश सत्तेचा उन्मादही वाढत गेला होता। भारतातील राष्ट्रवादी जाणीव आकार पावण्यात या बाबींचा मोठा हातभार लागला। त्यातूनच भारतातील राष्ट्रवादाची जडणघडण देखील सुरुवातीच्या काळात झालेली आपल्याला दिसून येते। 1920 नंतर महात्मा गांधींच्या काळात विविध भाषा, संस्कृती आणि जाती यांमध्ये विभाजित असणाऱ्या भारतीय जनतेला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता हवी होती। त्यातून ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात ही जनता एकत्र आली, त्यांच्यात एकोपा निर्माण झाला। त्यातूनच राष्ट्रवादी जाणीव अधिक विकसित होण्यास मदत झाली। भारतातील राष्ट्रवादाची जाणीव ही एकसाची स्वरूपाची निश्चितच राहिलेली नाही। भारतातील वैविध्यपूर्णता ती सामाजिक सांस्कृतिक पातळीवरची असो अथवा आणखी वेगळ्या स्वरूपातील असो, ती वैविध्यपूर्णता राष्ट्रवादाच्या जाणीवेत महत्त्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसून येते। गांधीपूर्व काळात आणि गांधींच्या काळातही भारतातील विशिष्ट अशा सामाजिक व्यवस्थेमुळे राष्ट्राची आणि राष्ट्रवादाची संकल्पना ही निश्चितच एकसाची राहिलेली नाही। स्वातंत्र्याचा अर्थही त्याचप्रमाणे एकसाची राहिलेला नाही। त्यामुळेच भारतीय समाजातील विविध सामाजिक स्तर, त्या स्तरांचे आपले स्वतःचे हितसंबंध आणि त्यातून विकसित होणाऱ्या राष्ट्रवादी जाणीवांची रूपे ही स्वाभाविकच भिन्न भिन्न स्वरूपात आकारलेली आपल्याला दिसून येतात। मराठी साहित्यात त्याचे प्रतिबिंब उमटलेले दिसून येते। भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात मराठी साहित्याचा विचार करताना तो प्रामुख्याने आपल्याला 2 भागात करता येतो। यामध्ये पहिला भाग हा 19वे शतक आणि 20व्या शतकाची पहिली 2 दशके यांपुरता मर्यादित करता येतो, तर दुसऱ्या भागात 1920 ते स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतचा काळ आपल्याला समाविष्ट करता येतो। मराठी साहित्य, राष्ट्रवादी जाणीवा आणि भारतीय स्वातंत्र्य लढा या विषयावर 2 भागात मांडणी करताना मी आज यातील पहिल्या कालखंडाविषयी बोलणार आहे। 19व्या शतकात आणि 20व्या शतकाच्या पहिल्या 2 दशकांपर्यंत ब्रिटिशांनी भारतात सत्ता प्रस्थापित केल्यापासून भारतातील धर्म आणि संस्कृतीतील सामाजिक दोषांची जी चर्चा उपस्थित केली होती, त्या चर्चेच्या निमित्ताने भारतातील परंपराभिमानी
उच्च जातीय सुधारकांनी आणि विचारवंतांनी, बुद्धिजीवींनी जी प्रतिक्रिया दिली त्यातून भारतातील राष्ट्रवादाचे परंपराभिमानी रूप हे पुढे आले. यामध्ये ब्रिटिशांनी भारतीयांची जी आर्थिक लूट चालवली होती त्याची जाणीव देखील अनुस्यूत होती, त्यामध्ये दडलेली होती. त्यातून भारतातील राष्ट्रवादी जाणीव घडत गेली. अशा दोन्ही प्रकारातील म्हणजे धर्म आणि संस्कृतीतील सामाजिक दोषांची चर्चा तसेच आर्थिक शोषण अशा दोन्ही प्रकारच्या बाबींना प्रतिक्रिया स्वरूप राष्ट्रवादाची बांधणी आणि मांडणी परंपराभिमानी राष्ट्रवाद्यांकडून ही झाली होती. स्वाभाविकपणेच त्याचं स्वरूप हे वैचारिक वादविवादात्मक पातळीवर होते. प्रकर्षाने वैचारिक वादविवाद आणि मांडणी ही त्यामध्ये घडत गेलेली दिसून येते. 19व्या शतकातल्या या प्रकारच्या मांडणीच्या व्यतिरिक्त ब्रिटिशांच्या जुलमाविरुद्ध वेगळी राष्ट्र जाणीव ही आकार पावत होती आणि त्यामध्ये देशातील शेतकरी, आदिवासी आणि कष्टकरी जनता. 19व्या शतकातील मराठी साहित्यात स्वाभाविकच उच्च जातीय साहित्यिक व बुद्धिजीवींची संख्या आणि प्रभुत्व अधिक होते. यामध्ये दोन प्रकारचे बुद्धिजीवी होते. त्यातील पहिल्या प्रकारचे बुद्धिजीवी हे परंपराभिमानी असून त्यांनी त्यांची राष्ट्रवादाची जाणीव आपल्या लेखनातून मांडली. तर दुसऱ्या प्रकारचे बुद्धिजीवी जे होते ते प्रामुख्याने आधुनिकतेच्या अनुषंगाने आवश्यक ते स्वतःत बदल करून भारतीय जनतेने आपल्या मागासलेल्या स्थितीत बदल करण्यासाठी कटिबद्ध व्हावे यासाठी आग्रह बाळगणारा वर्ग त्यामध्ये समाविष्ट होता. हा दुसऱ्या प्रकारचा वर्ग खऱ्या अर्थाने भारतीय राष्ट्रवादी जाणीवेला सामाजिक दृष्टिकोनातून अधिक व्यापक प्रमाणात विकसित करणारा होता. हा वर्ग ब्रिटिशांना आंधळेपणाने विरोध न करता ब्रिटिशांकडून आपण जे पराभूत झालो त्यामागे नेमकी कारणं कोणती त्या कारणांचा वेध घेण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या कारणांच्या आधारे स्वतःची चिकित्सा करून स्वतःत परिवर्तन करून घेण्यासाठी तयारी दर्शवणारा होता. एक प्रकारे या दुसऱ्या प्रकारच्या बुद्धिजीवी वर्गाने आपल्या आत्मटीकेला जागा ठेवली होती. इतकंच नव्हे तर स्वतःविषयी आणि स्वकीयांविषयी आत्मटीका करून त्यांनी परिवर्तनाला चालनाच दिली होती. परंपराभिमानी आणि सुधारणावादी अशा उच्च जातीय बुद्धिजीवी वर्गांच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा वर्ग या कालखंडामध्ये कार्यरत होता. त्या वर्गाकडून राष्ट्रवादी जाणीव व्यक्त होत होती आणि ती राष्ट्रवादी जाणीव ही अधिक व्यापक आणि सार्वत्रिक स्वरूपाचा विचार करणारी होती. ती राष्ट्रवादी जाणीव विकसित करण्यामध्ये महात्मा फुले आणि त्यांचा सत्यशोधक समाज आणि त्यामधले विविध विचारवंत साहित्यिक यांचा समावेश त्यामध्ये होता. अर्थात असं म्हणत असताना या कालखंडामध्ये आणखीही वेगवेगळे घटक हे भारतातील राष्ट्रवादी जाणीव व्यक्त करत होते आणि आपल्या परीने साहित्यामध्ये ते व्यक्त देखील करत होते. याचं भान आपण बाळगलं पाहिजे. प्रस्तुत मांडणी करता या घटकांपुरताच विचार या ठिकाणी केलेला आहे. उच्च जातीय परंपराभिमानी आणि सुधारक साहित्यिक तसेच स्त्रीशूद्रांच्या दृष्टिकोनातून विचार करणारे सुधारक साहित्यिक अशा तीन प्रकारात या काळातील मराठी साहित्यातील बरेचसे लेखन हे घडलेले आपल्याला दिसून येते. साहित्यातील सर्व लेखन काटेकोरपणे खरंच आपल्याला कधी विभाजता येणे शक्य नसते. असे असले तरी त्यातील विचार आणि भावनांची अभिव्यक्तीची सरासरी आपण लक्षात घेतली तर आपल्याला चर्चेसाठी त्याचं विभाजन हे काही प्रमाणात करता येते. तसाच प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. 19व्या शतकात आणि 20व्या शतकाच्या पहिल्या 2 दशकांपर्यंत जर आपण विचार केला तर मराठी साहित्यामध्ये प्रामुख्याने निबंध लेखन हे झालेलं आहे. त्याशिवाय कादंबरी आणि कविता यांच्या स्वरूपातही महत्त्वाचं लेखन निश्चितच झालेलं आहे. या कालखंडामध्ये जे निबंधकार आणि जे कादंबरीकार कवी होऊन गेले त्यामध्ये लोकहितवादी महात्मा ज्योतिराव फुले, विष्णू शास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, मुक्ता साळवे, सावित्रीबाई फुले, हरी नारायण आपटे, केशवसूत, कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, मुकुंदराव पाटील इत्यादी लेखकांचा, कवींचा, साहित्यिकांचा यामध्ये समावेश होतो. या साहित्यिकांच्या लेखनामधून ब्रिटिशांच्या आगमनापासून 1920 पर्यंतच्या कालखंडामध्ये भारतातील दास्यत्वाची जी जडणघडण झाली होती त्या जडणघडणीचा आणि त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी
जी गुंतागुंत निर्माण झाली होती त्या गुंतागुंतीचा, त्याविषयीच्या क्रिया-प्रतिक्रियांचा समावेश या कालखंडातील लेखकांच्या लेखनामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यातून व्यक्त होणारी राष्ट्रवादी जाणीव स्वाभाविकच एक सुरी स्वरूपाची नाही, एक साची स्वरूपाची नाही. त्यात वैविध्य आहे, त्यात भिन्नता आहे, त्यात परस्पर विरोध, अंतर्गत वाद आणि संघर्ष देखील दडलेले आहेत. त्यामागे जी कारणं होती त्या कारणांमध्ये एक महत्त्वाचं कारण होतं लिहिणाऱ्याचे सामाजिक स्थान आणि त्या सामाजिक स्थानावरून तो घेत असलेले अनुभव. यामुळे या कालखंडातील राष्ट्रवादी जाणीव व्यक्त होण्यामध्ये, त्यातल्या वैविध्यामध्ये आपल्याला वैशिष्ट्यपूर्णता दिसून येते. त्यामुळेच आपल्याला असे दिसून येईल की आपल्या सामाजिक स्थानावर अनुभवांना प्रमाण मानून ब्रिटिशांनी आणलेल्या बदलांकडे आणि ब्रिटिशांमुळे आलेल्या पारतंत्र्याकडे बघण्याची दृष्टी या कालखंडातील साहित्यामध्ये प्रकर्षाने राहिली आहे. या कालखंडातील सर्वच कवी, लेखकांचा, निबंधकारांचा विचार आपल्याला मर्यादित वेळेमध्ये करणं शक्य नसलं तरी काही निवडक निबंधकार, वैचारिक लेखक तसेच कादंबरीकार आणि कवी यांचा विचार आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकहितवादी हे या काळातील एक महत्त्वाचे निबंधकार आहेत. लोकहितवादी यांनी विविध प्रकारचे लेखन केले. त्यामध्ये प्रामुख्याने शतपत्रे हे विशेष प्रसिद्ध आहे. त्यांनी विविध प्रकारचे लेखन करताना वेगवेगळ्या स्वरूपाचे विचार मांडले आहेत. पेशवाईचा अंत होऊन ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित होण्याचा महाराष्ट्रातील कालखंड त्यांनी बघितला होता. या कालखंडाचा अनुभव त्यांनी घेतला होता. भारतीयांच्या पराभवाची चिकित्सा करताना त्यांनी ब्रिटिशांना दोष देण्यासोबतच स्वकीयांचे अज्ञान, संकुचित मनोवृत्ती, धर्माचा वृत्ता अभिमान, ज्ञानाविषयीच्या स्वकीयांच्या खुडचट कल्पना इत्यादींवर देखील परखड भाष्य केले आहे. यासाठी त्यांचे शतपत्रे विशेष वाचनीय आहेत. पराभूत समाजाच्या दारुण पराजयाची अत्यंत कठोर चिकित्सक समीक्षा करण्यासाठी लोकहितवादी हे त्या काळामध्ये उभे टाकले होते. आपल्याला गुलाम करून टाकणाऱ्या या ब्रिटिश सत्तेमागील राजकीय कारणांबरोबरच आपल्या एकूण मनोवृत्तीतील काही आत्मघातक दोष तसेच गंभीर सांस्कृतिक न्यूनतेही त्यांनी दर्शवण्याचा प्रयत्न आपल्या लेखनातून केला. इतिहासाचे भान ठेवून त्यांची चर्चा, चिकित्सा त्यांनी केली. आत्मपरीक्षण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तसेच प्रबोधनाचा आणि विकासाचा मार्ग यातूनच खुला होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पेशवाईचा पराभव होणे यामागे केवळ राजकीय कारण आपण बघू नयेत, तर त्यामागे विद्या, धर्म, समाजकारण, अर्थकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये आपली भारतीयांची जी मागासलेली स्थिती आहे त्या स्थितीचा वेध घेणे याला लोकहितवादींनी महत्त्व दिले. भारतीयांच्या विकासासाठी, भारताच्या राष्ट्र म्हणूनच्या प्रगतीसाठी त्यांनी स्वतःकडे चिकित्सक नजरेने बघणे, स्वतःतील वाईट बाजूला नष्ट करणे याकडे लक्ष द्यावं अशी तळमळ लोकहितवादी यांच्या लेखनामध्ये प्रकर्षाने दिसून येते. महात्मा फुले यांनी प्रामुख्याने स्त्री शूद्रातिशूद्रांच्या सामाजिक स्थानावरून राष्ट्रवादी जाणीवेच्या संदर्भात विचार केला आहे. त्यातूनच त्यांची अधिक व्यापक आणि राष्ट्रत्वाच्या सूक्ष्मपणे केलेल्या विचारांची मांडणी आपल्याला दिसून येते. त्यांच्या लेखनाला इतिहास आणि वर्तमानाचे विविध संदर्भ आहेत. परकीय आणि स्थानिक पातळीवरील भारतातील परकीय आणि स्थानिक प्रभुत्वशाली समूह यांच्या एकत्रित येण्यातून, त्यांच्या एकत्रित हितसंबंधातून आकार पावलेल्या सत्तेमुळे भारतातील शेतकरी, कष्टकरी आणि शोषित जनतेचे वर्तमान दास्यत्व हे घडल्या गेले आहे याची तीव्र जाणीव महात्मा फुले यांच्या लेखनातून व्यक्त होते. त्याचे मौलिक चित्रण त्यांनी केले आहे. शेतकऱ्याचा असूड, ब्राह्मणांचे कसब किंवा यासारखे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारांमधले जे लेखन आहे ते या दृष्टीने आपल्याला वाचण्यासारखे आहे. त्यातून प्रस्थापित राष्ट्रवादी जाणीवेमध्ये नाकारल्या गेलेल्या भारतीय जनतेचा विचार त्यातून व्यक्त होतो हे आपल्याला दिसून येते. महात्मा फुले यांनी प्रामुख्याने हे आपणास दर्शवण्याचा प्रयत्न केला की जाती व्यवस्थेमुळे चिरफाळलेल्या समाजात, भारतीय समाजात एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होणं शक्य नाही. राष्ट्र
म्हणजे एकमय लोक अशी महात्मा फुले यांची राष्ट्राविषयीची व्याख्या होती. परंतु राष्ट्र उभारणीसाठी आवश्यक असणारे एकमय लोक हे वर्णजाती व्यवस्थेच्या अंताशिवाय भारतात अस्तित्वात येऊ शकत नाही याविषयी ते ठाम होते. आणि म्हणून भारताला राष्ट्र म्हणून निर्माण करायचं असेल, भारताला राष्ट्र म्हणून विकसित व्हायचं असेल तर त्यांनी वर्णजाती व्यवस्थेचा अंत घडवून आणण्याला प्राधान्य दिलं आणि त्याच दृष्टीनं त्यांनी आपल्या लेखनातून विचार मांडला. महात्मा फुलेंप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्या लेखनाचाही आपण विचार केला तर त्यामध्येही प्रकर्षाने या पद्धतीचे विचार व्यक्त झालेले आपल्याला दिसून येतात. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारताला राष्ट्र म्हणून उभे करताना त्यातील अंतर्गत ताण दर्शवण्याचा प्रयत्न केला. तसेच हे ताण नष्ट करण्याचा आग्रह देखील त्यांनी धरला. त्यासाठीच्या काही उपायात्मक कृती देखील आपल्या लेखनातून फुल्यांनी सुचविल्या. भारतीय समाजातील प्रभुत्वशाली गट हे एकीकडे ब्रिटिशांनी दिलेल्या दास्यत्वाविषयी चीड बाळगतात तर दुसरीकडे स्वतः मात्र आपल्या देशबांधवांसोबत जातीभेद पाडतात, त्यांची घृणा करतात, त्यांची उपेक्षा आणि अवहेलना करतात. ब्रिटिशांच्या सोबतीने भारतीय समाजातील प्रभुत्वशाली लोक सर्वसामान्य भारतीय जनतेचे शोषण करतात. या बाबीकडे जे दुर्लक्ष झालं होतं त्याकडे महात्मा फुले यांनी प्रकर्षाने आपल्या लेखनातून लक्ष वेधले. महात्मा फुले यांप्रमाणेच त्यांचे सहकारी आणि चळवळीतील कार्यकर्ते व लेखक कृष्णराव भालेकर यांनी आपल्या लेखनातून अशाच पद्धतीचे विचार व्यक्त केले. त्यांनी महात्मा फुले यांपासून प्रेरणा घेऊन कादंबरी व काव्यलेखन केले. त्यांची बळीबा पाटील ही कादंबरी 1877 मध्ये दीनबंधू या नियतकालिकामधून प्रकाशित झाली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ही कादंबरी चर्चात्मक स्वरूपाची प्रामुख्याने आहे. गावातील पाटील सर्व जातींच्या लोकांची बैठक बोलवतो. या बैठकीत शेतकऱ्यांचे धर्माच्या आधारे होणारे शोषण, कुलकर्ण्यांकडून होणारी आर्थिक लुबाडणूक, कष्ट करूनही होणारी उपासमार, जाती व्यवस्था यांसारख्या विषयावर चर्चा होते. या चर्चेचे चित्रण या कादंबरीत आले आहे. राष्ट्र म्हणूनची भावना भारतीय समाजातील विविध जातींमध्ये विखुरलेल्या समाजात निर्माण होणाऱ्या अडचणी यातून समजून घेण्यास मदत होते. रावी टिकेकर उर्फ धनुर्दारी यांनी पिराजी पाटील नावाची एक कादंबरी लिहिली. ही कादंबरी 1902 साली प्रकाशित झाली. दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्या गावाची दुःखस्थिती, शेतकरी व शेतकऱ्यांच्या झालेल्या वाताहतीची हकीकत या कादंबरीचा नायक पिराजी पाटील आपल्याला सांगतो. दुष्काळातील रोगराई, चोरीमारी, प्लेग यामुळे त्रासलेले शेतकरी ख्रिश्चन धर्म स्वीकारतात. सरकारी अधिकारी लुबाडणूक करतात. शेतकरी शेतमजूर कष्टकरी उपाशी राहतात. मात्र समाजातील उच्च जातीय लोक हे देवाधर्माच्या नावाने फसवणूक करून पोटभर खातात. या सर्व गोष्टींविषयीची चीड या कादंबरीतून व्यक्त झाली आहे. भारताला राष्ट्र म्हणून उभं करताना असणाऱ्या अंतर्गत विरोधांना मांडण्याचा प्रयत्न दोन्ही कादंबरीकारांनी केलेला आहे. या कालखंडामध्ये मुकुंदराव पाटील यांची देखील एक कादंबरी फार महत्त्वाची आहे. त्या कादंबरीचं नाव आहे डड्ढा शास्त्री परांने. या कादंबरीमधूनही परंपराभिमानी व्यक्ती, उच्च जातीय व्यक्ती हा 100 वर्षांनंतर आधुनिकीकरण सुरू झालेल्या पुण्यात येतो आणि तो बदलांकडे, सुधारणांकडे नकारात्मक दृष्टीने बघतो. मात्र त्याच वेळेस तो विषमता आणि अन्य बाबींचं समर्थन करतो. त्यातून त्याचे दुटप्पीय वर्तन लेखकाने मांडण्याचा एक प्रयत्न केला आहे. आधुनिक कवितेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे केशवसूत. केशवसूतांनी मराठी कवितेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन केलं आहे आणि हे लेखन मराठी कवितेच्या दृष्टिकोनातून एकूण महत्त्वाचं आहे. त्यांनी आपल्या कवितांमधून सुधारणावादाचा पुरस्कार केला आणि एका पद्धतीची मूर्तिभंजकाची भूमिका त्यांनी बजावली आहे आणि नव्याचा स्वीकार करण्यासाठी त्यांनी आग्रह धरलेला आहे. त्यांची तुतारी ही कविता या दृष्टीनं महत्त्वाची आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात, हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर, शूरांनो या त्वरा करारे, समतेचा ध्वज उंच धरारे, नीतीची द्वाही पसरारे, तुतारीच्या ह्या सुरा बरोबर. एक पद्धतीनं बंड करू पाहणारं मन केशवसूतांनी आपल्या कवितेतून मांडलं. त्याचबरोबरीनं समतेचा ध्वज उंच धरण्यासाठीचा आणि नीतीची द्वाही पसरवण्यासाठीचा आग्रह त्यांनी आपल्या कवितेतून धरला.
भारताला राष्ट्र म्हणून उभं करत असताना, भारतामधील राष्ट्रीयत्वाची भावना विकसित करताना समता आणि नीती या तत्वांना केशवसुतांनी महत्त्व दिलं. त्याचबरोबरीनं त्यांची एक दुसरी महत्त्वाची कविता आहे, ती म्हणजे एका भारतीयाचे उद्गार. या कवितेमधून त्यांनी स्वातंत्र्यासाठी तळमळणारं भारतीय मन व्यक्त केलेलं आहे आणि पारतंत्र्याची तीव्रतम जाणीव त्यातून त्यांनी व्यक्त केली आहे. त्याच्याविषयीचा खेद आणि दुःख व्यक्त केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला 19व्या शतकातील आणि 20व्या शतकातील पहिल्या 2 दशकांपर्यंतच्या मराठी साहित्याचा विचार राष्ट्रवादी जाणीवांच्या संदर्भामध्ये करता येतो. भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा या काळामध्ये एका विशिष्ट टोकाला अत्युच्च पातळीवर जरी पोहोचला नव्हता, तरीही त्यामध्ये राष्ट्रीयत्वाची झालेली जडणघडण, त्यामध्ये व्यक्त झालेले विचार हे निश्चितच पुढील कालखंडात भारतातील स्वातंत्र्याच्या प्रेरणांना वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत आत्ताच आपण मराठी साहित्य, राष्ट्रवादी जाणीवा आणि भारतीय स्वातंत्र्य लढा याविषयीची माहिती जाणून घेतली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातल्या महिला अभ्यासिका केंद्रातले सहाय्यक प्राध्यापक भगवान फाळके यांच्याकडून. आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमाला हा कार्यक्रम आकाशवाणी समाचार औरंगाबाद, AIR न्यूज औरंगाबाद या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकाल. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादर करते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे. आजादी का अमृत महोत्सव